अंजनगाव सुरजी नगर परिषद आरोग्य विभागात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या दिव्यांग महिला कर्मचाऱ्याला 2 दिवसांपूर्वी एका अपंग संघटनेच्या 3 महिलांनी गैरवर्तन व दमदाटी करून अपंग असलेल्या पायांची जबरदस्तीने तपासणी करून पैशाची मागणी केली होती। त्या घटनेचा निषेध म्हणून अंजनगाव नगर परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 23 गुरुवार रोजी 1 दिवस हाताला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला। सविस्तर वृत्ताप्रमाणे नगर परिषद आरोग्य विभागात कार्यरत लिपिक प्रिया अरुण ठाक या महिला कर्मचाऱ्यास तथाकथित अपंग संघटनेच्या महिलांनी त्रास दिल्यानंतर आणि त्या 3ही महिलांविरोधात अंजनगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर परिषद अंजनगाव सुरजीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आणि दिवसभर हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला। मुख्य अधिकारी अंजनगाव यांच्या निवेदन देत झालेल्या प्रकाराबद्दल कार्यालय प्रमुखाने जिल्हाधिकारी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना आपल्या स्तरावर आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करावी तसेच नगर परिषद कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी असे निवेदनात म्हटलेले असून महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम तायडे, उपाध्यक्ष फारुख शेख रसूल, सचिव रामकृष्ण सोळंके, सहसचिव सुरेश जाधव यांनी इत्यादीसह नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी अंजनगाव यांना निवेदन देऊन काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवला। जनमत लाईव्ह न्यूज करता अंजनगाव सुरजीहून सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट।